लाडकी बहीण योजना 2 आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। पहिली बातमी म्हणजे ज्या ताईला आतापर्यंत 1 रुपया पण आला नव्हता त्यांना आज संध्याकाळी 6 वाजता परत एकदा गुड न्यूज भेटणार आहे। सकाळी 9 वाजता देखील पैसे यायला सुरुवात झाली होती। आज संध्याकाळी 6 वाजता देखील तुम्हाला सुरुवात होणार आहे। संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे पडणार आहेत। रात्रीमध्ये पण पैसे पडू शकतात, काही काळजी करू नका। तुम्ही फक्त एक काम करायचं आहे, तुमचे बँक अकाउंट चेक करायचे आहेत। जरी तुम्हाला मेसेज नाही आला तरी काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला पैसे 100% आलेले असणार आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गुड न्यूज, आनंदाची बातमी तुमच्या समोर दिसते ते म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला दिवाळीचा बोनस भेटणार आहे। आणि हा दिवाळीचा बोनस तुमचा जो महिन्याला 1,500 रुपये असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त 3,000 रुपये भेटणार आहे का नाही हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। म्हणजे 1,500 रुपये ऑक्टोबर महिन्याचे आणि दिवाळी बोनस 3,000 म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला भेटणार। कसे भेटणार ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असेल तर पट सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की भरपूर साऱ्या मोठ्या योजना येणार आहेत। त्या योजनाबद्दल तुम्हाला दररोज मी माहिती देणार आहे। चला, सगळ्यात पहिली या ठिकाणी आपण गोष्ट बघणार आहोत ते म्हणजे काही त्यांचे प्रश्न आले होते की सर पैसे येत नाहीत, नेमकं काय करायचंय। भरपूर साऱ्या गोष्टी आपण चेक केल्या, भरपूर साऱ्या ताईंना या ठिकाणी प्रेरणा द्यायचं काम केलंय, हौसला द्यायचं काम केलेलं आहे आणि बऱ्याच ताईंना या ठिकाणी पैसे यायला पण सुरू झाले। काही ताईंना पैसे आले नसतील, काळजी करू नका, त्यांच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचणार आहे। आता मला एक गोष्ट सांगायचंय, कुणाला पैसे आले आणि कसं वाटतंय, खुश झाली का ताई, माझी प्रत्येक दीदी खुश झाली का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। ज्या ताईंना पैसे आलेत त्या ताईंना आनंद झालाय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील, काळजी करू नका, तुमचं नाव टाका, फॉर्म कधी भरला होता, अप्रूव्ड कधी झालता, डीबीटी कधी झालता आणि जिल्हा, या 4-5 गोष्टी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायच्या आहेत। प्रत्येक ताईची कमेंट्स मला दिसली पाहिजे, प्रत्येक दीदीची कमेंट्स मला दिसली पाहिजे। छान स्वरूपात सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया। धन्यवाद दादा, आज माझे 1,500 आणि माझ्या आईचे 4,500 पैसे जमा झाले, कोल्हापूर जिल्हा। बघा, आज तुम्ही बघितलं असेल, काल मुंबई ठाणे ह्यांना बरेच ताईंना पैसे आले होते। आज लक्षात घ्या, कोल्हापूर, सांगली, तुम्हाला नंतर सातारा, हे पुणेचा जो विभाग आहे, पुणे विभाग जो आहे म्हणतो आपण, पुणे विभाग, पुण्यामध्ये 5 जिल्हे आहेत, पुणे, कोल्हापूर वगैरे, सांगली, सातारा, सोलापूर, या 5 जिल्ह्यामध्ये आज जास्त करून ताईला पैसे आलेले आहेत। जे कोणी पुणे विभागामध्ये राहतात त्यांना आज जास्त करून पैसे आलेले आहेत। 7 लाख आज पैसे या ठिकाणी, 7 ते 8 लाख ताईंना आज पैसे भेटणार होते। तर बघा, आज संध्याकाळी 6 वाजता परत एकदा टप्पा सुरू झालाय। तुम्हाला जे राहिले असतील ताई 100% सगळ्याला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। काल कोकणामधल्या ताईंना बरेच पैसे भेटले होते, त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी मराठवाडा रिजनला पैसे भेटले होते, आज पुणे रिजनला पैसे भेटणार आहेत। लक्षात घ्या, काही काळजी करू नका, तुमचा जिल्हा मला सांगायचं जर पैसे आले नसतील तर। चला, पुढची कमेंट्स या ठिकाणी आपण बघूया। पुढच्या ताई काय म्हणतात बघा, मला अजून 1ही रुपया भेटलेला नाही। रेश्मा मल्हारी ताई, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे तुमचं या ठिकाणी फॉर्म कधी भरला होता, सबमिट कधी केलता, अप्रूव्ड कधी झालता आणि जॉईंट अकाउंट वगैरे काही आहे का तुमचं, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। आणि जर तुम्ही डीबीटी केलं आणि परत डीबीटी तुम्ही इनॅक्टिव्ह केले का, असं काही कुठं ना केलंय का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगा। काही काळजी करू नका, तुमच्या पण प्रत्येक प्रश्नाचे या ठिकाणी आपण उत्तर देणार आहोत, अडचणी तुमच्या सोडवणार आहेत, काळजी करू नका। फक्त मला या ताईंनी लवकरात लवकर, भरपूर साऱ्या ताईला पैसे आलेत, तुम्हाला काही ताई राहिल्यात त्या प्रत्येक ताईसाठी आपल्याला झटायचे, प्रत्येक ताईसाठी आपल्याला लढायचे, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील, काळजी करू नका। हा दादा तुमच्या शेवटपर्यंत सोबत असणार आहे, हा माझा शब्द आहे, तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या सोबत झटत राहणार आहे, काळजी करू नका। चला, या ताईंनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमचं नाव, गाव वगैरे सगळं सांगा, फॉर्म वगैरे कधी भरला होता। नंतर पुढचा प्रश्न विचारूया, बघूया। बोनस भेटणार ऐकून खूप छान वाटत आहे, आभारी आहे। यस, ज्या ताईंना पैसे आलेत त्यांना तर आनंद झालाय, पण बोनस भेटणार आहे। दिवाळी खूप
या ठिकाणी आनंदाची जाणार आहे, म्हणून बोनस भेटणार आहे, म्हणून खूप साऱ्या ताई खुश आहेत, आनंदी आहेत. तुम्हाला पण बोनस हवाय का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आतापर्यंत ताईंना 4,500 रुपये 3 हप्ते भेटलेले आहेत. आता बघा पुढचा हप्ता डायरेक्ट 4,500 रुपयाचा असणार आहे. ज्या ताईंना 3 हप्ते भेटते आणि हा 4.5 म्हणजे जवळजवळ 9,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत भेटणार आहेत. लक्षात घ्या. कुणाकुणाला हा मोठा हप्ता हवाय, कुणाकुणाला बोनस हवाय, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. मी सांगली डिस्ट्रिक्ट, मला अजून 1 रुपया भेटला नाही. 7 सप्टेंबरला फॉर्म भरला, अंगणवाडी मध्ये भरला, 17 सप्टेंबर अप्रूव्ह आला आहे. ताई काळजी करू नका, तुम्ही जरा अप्रूव्ह तुमचं जरा उशिरा झालेला आहे. डीबीटी झाले का कंप्लीट एकदा सांगा, कारण 17 सप्टेंबरला तुमचं अप्रूव्हल आलंय. 17 सप्टेंबरला अप्रूव्हल आलंय म्हणजे तुम्ही जरा लिस्ट मध्ये जरा उशिरा पोहोचलाय. काही काळजी करू नका, 100% तुम्हाला आज नसत्या उद्या या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. कारण सांगली, कोल्हापूर, सातारा ह्या जिल्ह्यांना आज पैसे वाटपाचं काम सुरू झालंय. त्याच्यामुळे तुम्हाला पण लवकरात लवकर पैसे भेटून जातील, काळजी करू नका. फक्त एवढाच प्रॉब्लेम झाला, जरा तुम्ही उशिरा फॉर्म भरलाय. इतक्या दिवसापासून ओरडू सांगत होतो की ताईंनो फॉर्म भरा. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत होतो. आता बघा लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म भरलाय, काय काळजी करू नका, तुम्हाला 1,500 रुपये भेटतील. कारण की तुम्ही सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय. तुम्हाला फक्त 1,500 रुपये भेटणार आहेत, कारण तुम्हाला पहिला आणि दुसरा टप्पा भेटणार नाही 17 सप्टेंबरला, म्हणजे तुम्हाला फक्त 1,500 रुपये भेटणार आहेत. ताई चला पुढचा प्रश्न बघूया. माय फॉर्म गॉट अप्रूव्ड ऑन 22 सप्टेंबर. ओके, अँड टुडे मॉर्निंग आय गॉट 1,500 ओनली. थँक्यू ब्रदर. बघा मुंबईवरून ताई म्हणतात, बघा ज्या ताईंना या ठिकाणी बघा 22 सप्टेंबरला म्हणजे बघा आताच त्यांना अप्रुव्हल आला आणि पैसे 1,500 तुम्हाला आता सांगितलं ना मी 1,500 भेटतील. ज्या त्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय त्यांना या ठिकाणी फक्त 1,500 रुपये भेटणार आहेत. ठीक आहे, चांगली गोष्ट, काहीतरी भेटायला लागले. पण जर तुम्ही जर आधी फॉर्म भरला असता तर 4,500 रुपये भेटले असते. तर बघा लक्षात घ्या, ताईंनी उशिरा फॉर्म भरला तरी 1,500 आले. मुंबई बघा काल, लक्षात घ्या, काल बऱ्याच ताईंना कोकणामधल्या त्यांना पैसे आले. आज पुणे विभागातल्या त्यांना पैसे येणार आहेत. ज्या वरच्या ताई होत्या सांगलीमधून बोलत होत्या, ताई तुम्हाला पण आज रात्रीपर्यंत चेक करा, आज नसता उद्या तुम्हाला पण 100% पैसे येऊन जातील. काळजी करायची कारण नाही, 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. चला, पण फक्त गोष्ट डीबीटी झाले की एकदा चेक करा. डीबीटी असेल तरच, आणि डीबीटी तुमच्या नावावर, आधार कार्डवर बँक असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी येणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. दादा मला 4,500 भेटले, मला खूप आनंद झाला, तुमचे खूप सहकार्य झाले, धन्यवाद दादा. ओके, थँक्यू व्हेरी मच ताई. असंच तुमचं सहकार्य राहून द्या, तुमचं प्रेम या दादावर राहून द्या, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि लक्षात घ्या, तुम्हाला काही जरी अडचण आले तर प्रश्न विचारत जा, कारण की ही लाडकी बहीण योजना फक्त एकच योजना नाहीये, अशा भरपूर साऱ्या योजना येणार आहेत. शिलाई मशीन योजना सर, गॅस योजना असेल, किंवा तुम्हाला PM विश्वकर्मा योजना, भरपूर साऱ्या महिलांसाठी योजना आहेत, भरपूर साऱ्या. त्याच्यामध्ये पैसे कसे कमवायचे, पैसे कसे भेटवायचे, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. शिलाई मशीन योजनासारख्या अशा भरपूर योजना तुम्हाला, छोटे छोटे उद्योगधंदे, बचत गटासाठी, छोटे छोटे उद्योगधंद्यासाठी पैसे भेटतात, कर्ज भेटतात, ते कसे भेटवायचे ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, दररोज नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि ज्या गोष्टीमध्ये तुमचा फायदा होईल त्या गोष्टी तुम्हाला मी दररोज सांगणार. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर केलं नसेल तर लवकरात लवकर. चला आता बघा पुढचा, हा एक खूप महत्वाचा, ज्या ताई सगळ्या लाईव्ह आहेत का बघा, अशा जवळजवळ 200 ते 300 ताई होत्या ज्या सारखं कंटिन्यू व्हॉट्सअपवर असेल, युट्यूबवर असेल, किंवा मला सारखं मेसेज करायचे, सर दादा, म्हणजे जवळजवळ ह्यांचं एक 15-20 दिवसापासून दररोज चालू होतं, दादा पैसे येत नाहीत, पैसे येत नाहीत. म्हणजे आमच्या, आणि सगळ्या गोष्टी मी त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे चेक करत राहायचो की बाबा तुमचं काय आडलंय का, काही झालंय का, काही रिजेक्ट आलंय का, सगळ्या गोष्टी आम्ही दररोज चेक करायचो. म्हणजे बाकीचे जे तुम्ही युट्यूबवर पण जे कमेंट्स करतात त्यांचे पण मी प्रश्न सगळे बघत असतो. त्यांनी कधी फॉर्म भरलाय, काय भरलंय, त्याचे पण उत्तर मी खाली देत असतो. ज्या ताईंना बघा, पण ह्या ताईंचं बघा या ठिकाणी आता पैसे येणार नाही का सर, लक्ष दिलं नाही सर,
मी त्याला म्हणलं असं काही आलंय का तुम्हाला बाबा, सगळं चेक केलंय का? तर ते म्हणत ठीक आहे सर, नाही आले अजून सोडून देतो, मी अशा सोडून देतो सर, मला आता पैसेच येणार नाहीत सर, आता मी काहीच करणार नाही सर, आता माझी बायको तो माझ्यावर खूप नाराज झाली सर, दररोज आमचे भांडणं चालू आहेत सर, ह्यांना पैसे आले त्यांना पैसे आले, मलाच का पैसे येत नाहीत, घरी जायला पण मला मुश्किल, इतके फोनवर फोन, मेसेजवर मेसेज, काय विचारायची गोष्ट नाहीये. आता बघा नंतर म्हणली, मी काय त्यांना एकच सांगितलं होतं बघा, येतील 100%. मी त्यांना तेच सांगायचो की ताईंनो काळजी करू नका, तुमच्या गोष्टी कंप्लीट आहेत, तुमचं सगळं अप्रूव्ड मी चेक केलंय, तुमचं रिजेक्टचं काही आलेलं नाहीये, तुम्हाला या ठिकाणी डीबीटी कंप्लीट केलंय, तुम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थित त्या तारखेमध्ये भरलेला, त्याच्यामुळे काळजी करू नका, 100% पैसे येतील, तुमच्या जिल्ह्यानुसार ज्यावेळेस तुमचं वाटप होईल 100% पैसे येतील. मी त्यांना सांगत होतो बघा. संडेला पण त्यांचा परत मेसेज आला, भाऊ अजून आले नाही पैसे, उम्मीद दिली सोडून, आता म्हणजे उम्मीद सोडून दिली त्यांना. परत त्यांचा फोन आला की सर आता मी काय करू, मी आता सोडून देतो, पैसे भेटणारच नाहीत. मी त्यांना सांगितलं ताई काळजी करू नका, दादा तुम्ही काळजी करू नका, 100% पैसे येणार म्हणजे येणार. फक्त एवढ्या एकच ताई नाही, अशा जवळजवळ 200-300 ताई यांना फोन करू विचार करा, फोनवर मेसेज, व्हॉट्सअपवर मेसेज, सगळीकडे त्यांचं परेशान करून सोडलं होतं. आणि आता बघा नंतर आणखी मी त्यांना परत विचारलं आणखी आले का नाही त्यांना, तर ते म्हणले सर मी नाही समजले पैसे येणार की नाही कळायला मार्ग नाही, ते म्हणजे सर पैसे येतील की नाही माहित नाहीये. मग आज त्यांचा मला मेसेज आलाय बघा, टुडे म्हणजे आज त्यांचा एक मेसेज आलाय. रंजना परमेश्वर वानखेडे मॅडम आहेत, बोरगाव मंजू डिस्ट्रिक्ट अकोल्यामधून ह्या बोलत आहेत. 22 जुलैला फॉर्म पोस्ट बँकला आधार लिंक केला होता, 3 सप्टेंबरला झालं आणि ऑक्टोबरच्या रात्री 12:15 तुम्हाला म्हणलं होतं रात्री पण पैसे पडतात. रात्री 12:15 मेसेज आला, 4,500 तुमचा व्हिडिओ पाहून सर आत्मविश्वास वाढला, धन्यवाद सर. बघा ज्यांनी आशा सोडून दिली होती की पैसे भेटणार आहेत का नाही, त्यांना मी सांगत होतो 100% गॅरंटी के साथ. बघा तुम्हाला भरपूर साऱ्या लोकांच्या वाईट कमेंट्स पण येत होत्या की मी त्यांना म्हणत होतो की बाबा ठीक आहे वाईट कमेंट करणारे सोडून द्या, मी तुम्हाला सांगत होतो 100% ताईंनो टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार, लक्षात द्या. आणि मी त्यांचा आत्मविश्वास वाढला. बऱ्याच ताईंना टेन्शन मध्ये होत्या, बऱ्याच ताई तर रडत होत्या की सर मला आता घरचे चिडवायला लागलेत, बाहेरचे चिडवायलेत की बाबा सगळ्याला पैसे आलेत, तुलाच का पैसे आले, तू काय लाडकी बहीण नाहीस का, असे काय झालं तसं काय झालं, बऱ्याच गोष्टी होत होत्या. बऱ्याच ताईंचं सांत्वन केलं, बऱ्याच दादांना मी समजून सांगितलं, व्हिडिओच्या माध्यमातून मी पण सांगत होतो की ताईंनो टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, 100% पैसे येणार म्हणजे येणार. आणि त्याच्यानुसार पैसे देखील आले. खूप खुश झालात, तुम्ही पण आनंदित झालात का? लक्षात घ्या, ज्या ताईंना पैसे आले ते एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आनंदित झालात का या दादामुळे. तुम्हाला काही मला अडचणी असतील, तुम्हाला काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचा, हा दादा तुमच्या सदैव सोबत असणार आहे. आता बघा आपलं नातं असं झालंय बहीण भावाचं, किंवा जे दादा असतील किंवा बहीण, तुम्ही कोणी व्हिडिओ बघत असाल, आपलं बहीण भावाचं भावाभावांचं नातं झालेलं आहे. तुम्हाला जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला दररोज काहीतरी नवीन अपडेट्स घेऊन येणार, नवीन काही गोष्टी शिकवत राहणार, चांगल्या गोष्टी सांगत राहणार. आणि असंच तुमचं प्रेम सदैव माझ्या सोबत राहून द्या. चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि एक दादासाठी लाईक करायचंय. प्रत्येक व्हिडिओला मी एक रिक्वेस्ट करत असतो की लाईक करा, तुम्हाला काही लागणारच नाहीत पैसे, एक लाईक करायचंय. आणि आज इथेच थांबायचे, काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. उद्या परत भेटूया सकाळी 10 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.